नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मसाला पनीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 लिटर दूध गरम करत ठेवलेले आहे। दूध चांगलं गरम झालेलं आहे आणि ही जी दूध घेतलेलं आहे ना, गाईचं दूध आहे। तर ह्याला काय करायचं माहिती का, आपल्याला चांगलं उकळून बघा साई आलेली आहे। ते साई मी साईडला घेते करून। गॅस आहे आपला मीडियम, ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। तर ह्याच्यात टाकायचे आपल्याला हिरवी मिरची बघा 1 घेतलेली आहे, अशी बारीक एकदम तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत। छोटा 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे। आपल्याला ह्याच्यात टाकायचे मिरेपूड 7 ते 8 मिरी मी अशी कुटून घेतलेली आहेत। मिक्स करायचं। त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं मीठ, म्हणजे एक छोटा अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला आपण उकळून देऊया। मसाले टाकल्यानंतर बघा मस्त असं उकळलेलं आहे, अशा पद्धतीत उकळून घ्यायचं। गॅस एकदम मी बारीक केलेला आहे। आता त्यात आपल्याला टाकायचे विनेगर। तर विनेगर 1 चमचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। विनेगर तसंच टाकू नका, पाण्यात मिक्स करा आणि टाका। गॅस आहे मीडियम। आता आपल्याला एकसारखं हलवत राहायचं ह्याला, म्हणजे जे आपलं दूध आहे ना हे फुटल, वर खाली करत राहायचं। 1 मिनिट झालंय बघा, विनेगर टाकून फक्त मी अशी मिक्स करत आलेली आहे। तर त्यात टाकणार आता मी थोडीशी कोथिंबीर आणि आपण आता हलवत राहूया। गॅस आहे मीडियम। मस्त असं बघा दूध फुटलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। आणि ही जी दूध होतं ही गाईचं दूध होतं, म्हशीचं नव्हतं। जसं आपण डेअरीचं वगैरे आणतो असं दूध नव्हतं, हे गाईचं दूध होतं। आता आपण ह्याला काय करूया, गाळून घेऊया। त्यासाठी बघा हा मलमली कपडा घेतलेला आहे, खाली एक वाडगं घेतले, त्याच्यावर बारीक चाळण घेतलेली आहे। आणि मलमली कपडा जो घेतलेला आहे ना, हा स्वच्छ धुवून चांगला पिळून घेतलेला आहे, पण वल्ला करून घ्यायचा शक्यतो। आता त्यात आपण हे ओतून घेऊया आणि मी 1 लिटरसाठी 1 चमचा विनेगर टाकलं होतं। हे बघा अशा पद्धतीत सगळं गाळून घेऊया एक जागी। मस्त असं झालेलं आहे बघा। बऱ्याच वेळा लोकांनी कमेंट केलेल्या की पनीर दाखवाल का तुम्ही, मसाला पनीर दाखवाल का। तर पहिला तर ह्याला मी थोडंसं दाबून घेते आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी काही करून घेऊया, पाणी टाकून घेऊया। थोडं धुवून घ्यायचं याला बरं का, कारण आपण आता विनेगर टाकलेलं आहे। पाणी बघा मी नितळून घेतलेलं आहे, एकदम थोडंसं गरम आहे अजून। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जे विनेगरचं असेल का नाही ते त्याची चव निघून जाईल। 1 ग्लास पाणी बघा मी टाकलेलं आहे। आता ह्याला आपण मस्तपैकी असं बांधून घेऊया, एक जागी करायचं। जर तुमच्याकडे असं चौकोनी भांडं वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जरी ठेवलं तरी चालेल। अशा पद्धतीमध्ये फिट्ट बांधायचं असं, की जेणेकरून त्याचं पूर्ण असं पाणी नितळून जाईल। हे बघा अशा पद्धतीमध्ये असं ठेवायचं आणि ह्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं। एखादा जाळीदार डबा वगैरे किंवा असेल का नाही तर त्याच्यात जरी तुम्ही ठेवलं तरी पण चालू शकतं। आता अशी चाळण एखादी घ्यायची, जसे आपण चाळून घेतो हे करतो का नाही, खिसतो ना खिसणी त्यानं, आणि ह्याच्यावर एक वजनदार आपण असं ठेवूया ह्याच्यावर। म्हणजे हे एक कमीत कमी तरी 2 तास लागतील आपल्याला ह्याचं पूर्णपणे पाणी नितळायला। पण हे लक्षात ठेवायचं, ह्याच्यावर वजनदार वस्तू ठेवायची अशी, म्हणजे मस्त असं होतं। आणि जर तुम्हाला चौकोनी वगैरे आकार पाहिजे असेल तर कुठली प्लेट वगैरे असं, जर तुमच्याकडे काय डब्बा वगैरे जर असेल का नाही तर तो जरी ठेवला, त्याच्यात जरी ठेवलं का ना असं कपड्यासकट, तरी पण असं चौकोनी वगैरे मस्तपैकी होऊन जाईल। तर ना हे जे पाणी आहे ना, हे खालचं पाणी, हे मग तुम्ही चपातीचं पीठ मळायला वगैरे पण घेऊ शकता। तर आता मी ह्याच्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवते। पाणी नितळल्यानंतर बघा खाली चाळणीमध्ये मी पनीरचं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवली आणि त्याच्यावर असं वजनदार वस्तू ठेवलेली आहे। ह्याच्यावर वीट वगैरे सुद्धा तुम्ही ठेवू शकता, जे तुमच्याकडं वजनवालं आहे ते, किंवा पाट वगैरे ठेवू शकता, जसं आपण पाटावर म्हणतातला पाटा, खलबत्ता असं ठेवू शकता। तर आता ही तुम्हाला मी 2 तासानंतर दाखवते, कारण ह्याचं पूर्ण पाणी नितळल्यानंतर 2 ते 3 तास झालेत बघा। मी असं बांधून ह्याच्यावर वजन ठेवलं होतं। मी तुम्हाला ते सोडून दाखवते। मस्त असं पनीर होतं। ह्याच्या अगोदर आपलं साधं पनीर कसं बनवायचं त्याची पण मी रेसिपी अपलोड केली होती, पण हे खूप जणांनी असं सांगितलेलं की तुम्ही असं दाखवाल का। तर बघा अशा पद्धतीत एकदम मस्त असं होतं बघा, किती छान झालेलं आहे बघा ना। जसं आपण जे बांधलं होतं कॉटनच्या कपड्यामध्ये मलमली, तसंचे तसं आहे बघा, किती मस्त सुंदर झालेलं आहे। अशा पद्धतीत ही 1 लिटरचं झालेलं आहे आणि ही गाईच्या दुधाचं आहे बरं का। आता आपण कट करून बघूया कसं झालेलं आहे हे। तर आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करायचे बरं का। पहिला तुम्हाला मी एक तुकडा दाखवते बघा, एकदम सॉफ्ट झालेला आहे का, मस्त असं झालेलं आहे। ते बाकीचे तुकडे करून घेऊया। मस्त असे बघा मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, अशा पद्धतीमध्ये मस्त बघा झालेलं आहे। आता ह्याच्या भाजी कशी आपण हमेशा कशा भाज्या करतो अशा पद्धतीत बी करू शकता। जर तुम्हाला कुणी जर डाएट करत असाल का नाही, वजन कमी करत असाल, तर सलादमध्ये पण टाकून तुम्ही अशा पद्धतीचे पनीर खाऊ शकता करून, आणि घरच्या घरी करायचं। एकदम मस्त बघा किती छान झालेले आहेत तुकडे, एकदम
एक नंबर तुकडे पीस झाले आहेत बघा आणि एकदम सॉफ्ट जाळीदार बघा, आतून सुद्धा किती मस्त असे झालेले आहेत। आणि ह्याच्या अगोदर पण आपली पनीर रेसिपी एक अपलोड केलेली आहे मी, कशा पद्धतीचं पनीर बनवायचं, आणि अशा पद्धतीत पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे। एक नंबर बघा, हे का करून बघा अशा पद्धतीने। खूप साऱ्या कमेंटचं मी रिप्लाय करून बघा हे पनीरची रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।